20 ऑगस्ट 2026 म्हणजे काल एक फेसबुकवर मी एक मुलाखत होती, एक तो व्हिडिओ होता. या खाली मी एक कमेंट वाचल्या. त्या कमेंटमध्ये असे होते की सम्राट अशोक मांग होते किंवा चंडाळ होते. हे जावई शोध हे लोक कुठून कुठून लावतात. डोक्याच्या बाहेरच्या ह्या गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुठल्याही साहित्यामध्ये की सम्राट अशोक हे मांग होते म्हणून असं आढळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये म्हणतात की प्राचीन काळी जे काही कीर्ती वैभव मिळाले आहे याचे श्रेय अनार्य नागांना जाते. नागवंशांनी भारताला महान व गौरवशाली बनवलेला आहे. मगधचा राजा शिशुनाग हा मगध राजाचा संस्थापक होता व तो नागवंशीय होता. आणि जो शिशुनाग आहे तो चंद्रगुप्त मौर्याचा वंशज आहे. आणि चंद्रगुप्त मौर्य हे सम्राट अशोकांचे वंशज आहेत. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक हे नागवंशी होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन म्हणतात की हा देश नागवंशाचा होता. नागवंशांनी बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार पूर्ण भारतभर तर केला, पण जगभर भी केलेला आहे. ह्या वाक्यावरून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांग, चंडाळ किंवा धनगर होते असं कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले नाही. हे कोणत्या कॉलेजमधून इतिहासाची PhD करून येतात, कायम डोक्याच्या बाहेरचं आहे. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे जे पुस्तक लिहिलेले आहे त्या पुस्तकामध्ये नागाविषयी भरपूर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. त्या पुस्तकामध्ये बी असं आढळत नाही की सम्राट अशोक चंडाळ होते, मांग होते, धनगर होते. हे कुठंच आढळत नाही. मला वाटते हे लोक RSSच्या कॅडर कॅम्पमधून इतिहासाची PhD करून इकडे लोकांना इतिहास सांगत आहेत असं मला वाटते. नमो बुद्धाय. जय भीम.